टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपुरातील रहाटे कॉलनी चौक परिसरात असलेल्या या उड्डाणपुलावर जवळपास 20,000 पेक्षा जास्त लिटर पेट्रोल असलेला टँकरचा अपघात झालेला आहे। या उड्डाणपुलावरून हा टँकर जात होता आणि टँकरचा चालक जो आहे तो मोबाईलवर बोलत असताना त्याला जे हाईट बॅरियर आपल्याला दिसते ते हाईट बॅरियर दिसलं नाही, त्यामुळे संपूर्ण वरचा भाग टँकरचा जो आहे तो तुटत इथपर्यंत आलेला आहे आणि आता हा टँकर अडकलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पेट्रोल लीक झालं असतं तर मोठा अपघात या ठिकाणी झाला असता। आता अग्निशामक विभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, नागपूर पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। गजानन वाघ सर आपल्या सोबत आहे, अग्निशामक अधिकारी। सर काय सांगणार, काय रेस्क्यू ऑपरेशन कसं? रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू आहे की हेड्रा येणार आहे। हेड्रा आल्यानंतर आम्ही आता नटबोल्ट थोडे लूज करत आहे का साईडचे, म्हणजे लवकरात लवकर हेड्रा येणार आणि त्याला बांधणार आणि ह्या जो मधला जो आडवा भीम आहे त्याला थोडंसं आपण हाईटला वर घेऊया आणि गाडी थोडी समोर पास करून घेऊया, कारण की चारही झाकणं खोललेले आहे आणि पॅकिंगची व्यवस्था बी मालकाला लीक झालं असतं, अपघात झाला असता? हो झाला असता, अपघात झाला असता। किती पेट्रोल आहे गाडी? गाडीत 26,000 लिटर पेट्रोल आहे। 20,000 पेक्षा जास्त लिटर पेट्रोल गाडीत आहे, 26,000 लिटर आहे असं सांगतायत। आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्यामुळे आता हा रस्ता जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। पेट्रोलनं भरलेला हा टँकर या ठिकाणी अडकलेला आहे। हे बघा, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाईट बॅरियर आपण या ठिकाणी बघतोय, याला जर टँकरला लागून पेट्रोल लीक झालं असतं तर मोठा अपघात झाला असता। नागपुरातील आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर जाताना टँकर जाताना हा अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।